नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वादाची शक्यता निर्माण झाली आहे। उपवर्गीकरण लागू केल्यानं संघटनांनी त्यावरून आक्षेप घेतलेला आहे। समाज कल्याणची जाहिरात आणि एससी प्रवर्गाचं उपविभाजन करण्यात आलंय। कॉलममध्ये मातंग मेहतर इतर एससी असा उल्लेखही करण्यात आलेला आहे। त्यामुळे या वसतिगृह प्रवेशावरून वादाची शक्यता वर्तवण्यात येते। उपवर्गीकरण लागू केल्याचा संघटनांनी आरोप केलेला आहे। तर या जाहिरातीमध्ये एससी प्रवर्गाचं उपविभाजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रवेशावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। उपवर्गीकरण लागू केलंय असा आरोप या संघटनांनी केलेला आहे। या कॉलममध्ये आपल्याला एससी, मांग, मेहतर, एसटी, विजयंती, एसबीसी, ओबीसी, ईबीसी, दिव्यांग, अनाथ, एकूण असे कॉलम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच वर्गीकरणावरून उपविभाजनावरून एससी प्रवर्गाचा आक्षेप घेण्यात आलेला आहे, आरोप करण्यात आलेला आहे। नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। उपवर्गीकरण लागू केल्याचा संघटनांनी आरोप केलाय। समाज कल्याणची जाहिरात आहे ही आणि यामध्ये एससी प्रवर्गाचं उपविभाजन करण्यात आलेलं आहे। कॉलममध्ये मातंग, मेहतर, इतर एससी असा उल्लेख या दरम्यान करण्यात आलेला आहे। पंचवीस शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी समाज कल्याणची ही जाहिरात निघालेली आहे। जाहिरातीमध्ये एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलेलं आहे। एससी प्रवर्ग कॉलममध्ये मातंग, मेहतर, इतर एससी असा उल्लेख आहे। जातनिहाय विभागणी सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहे। सामाजिक संघटनांचा यावर आरोप आहे। तर या जाहिरातीमध्ये आपल्याला एससी प्रवर्गाचं उपविभाजन केल्याचं दिसतंय। मांग आणि मेहतर असे वेगवेगळे कॉलम या ठिकाणी करण्यात आलेले आहे, उपविभाजन करण्यात आलेले आहे। त्याच्यावरच आक्षेप घेण्यात आलेला आहे, आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये या एससी प्रवर्गाचं उपविभाजन करण्यात आलेलं आहे। मांग आणि मेहतर अशा प्रकारचे हे विभाजनाचे हे कॉलम तयार करण्यात आलेले आहेत। त्यांना कोटा किती आहे तो देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे।